नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये. सो आत्ताच 10वीची परीक्षा झालेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता तुमचे 11वीचे ॲडमिशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत झाल्या असतील किंवा इन प्रोसेस असतील. येत्या काळामध्ये या 10-15 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या आता ॲडमिशनची प्रोसेस जी काय ती पूर्ण त्या ठिकाणी संपून जाईल. आणि त्यानंतर कुठेतरी मग जे काही क्लासेस करायचे, जे काही 11वी-12वी कॉमर्स असेल, त्यानंतर जे काही पुढे चालून समजा कोणाला CA करायचं असेल, कोणाला CS करायचं असेल, कोणाला CMA करायचं असेल, कुठंतरी या सगळ्या गोष्टींची सुरुवात करणं, एक चांगल्या ठिकाणाहून सुरुवात करणं नक्कीच त्या ठिकाणी गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल आपण आत्तापासून एक बेस बनून चालणार नाही. त्याच्यामुळे जर आपण आत्तापासून एक या ठिकाणी बेस बनून चाललो नाही तर कुठंतरी पुढे चालून आपल्याला एक अवघड जाईल. जेणेकरून आत्ता जर आपला एक चांगला बेस बनला, आत्ता जर आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या, ठीक आहे, 10वी पर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. 11वी कॉमर्स पासून कुठेतरी एक झिरो पासून आपली सुरुवात आहे. झिरो पासून सुरुवात असल्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता करत असताना एक चांगली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. चांगली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये मिळत असती, तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी मिळत असती. सो यस, तुम्ही बरोबर ऐकलंय, ठीक आहे ना. ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये मिळत असते. ऑफन नेहमी आपण बघितलं असेल की जेव्हा आपण 11वी-12वीचे क्लासेस करतो, बीट सायन्सचे करतो, बीट कॉमर्सचे करतो, जे काही करतो, 11वी-12वी नंतर घराबाहेर पडल्यावरती त्या ठिकाणी प्रत्येक क्लासेसमध्ये जे तुम्ही जाता तिथं कुठंतरी हिंदीमध्ये एक्सप्लेन केलं जातं. तिथं कुठंतरी हिंदीमध्ये एक्सप्लेन केलं जातं. पण कुठंतरी वी ॲट व्हिस्मार्ट नेक्स्ट जनरेशन, वी ॲट व्हिस्मार्ट नेक्स्ट जनरेशन ॲट प्रेस्टिज पॉईंट पुणे, ॲट प्रेस्टिज पॉईंट पुणे, ठीक आहे ना, हब ऑफ दी CSCS क्लासेस, ठीक है ना, at Prestige Point Pune. We are starting with the 11th commerce. We are starting with 11th 12th commerce. We are starting with 11th commerce from 13 July 2026. आपण 13 जुलै 2026 पासून त्या ठिकाणी 11th ची बॅच त्या ठिकाणी सुरू करत आहोत. 11th कॉमर्सची बॅच सुरू करत आहोत. सर आता याच्यामध्ये आपल्या भाषेमध्ये तुम्ही म्हणले की आपल्या भाषेमध्ये एक्सप्लेनेशन, तर हे नेमकं काय? तर आपल्या भाषेमध्ये एक्सप्लेनेशनचा अर्थ काय? हे तुमचं मला वाटतं की 12th कॉमर्सचं हे तुमचं SP चं बुक्स आहे. सेक्रेटरियल प्रॅक्टिसचं SP चं 12th कॉमर्सचं पुस्तक आहे. आता हे तुमचं इंग्लिश मिडियमचं आहे, इंग्लिश कॉमर्सचं आहे. आपण देखील पूर्ण बॅच त्या ठिकाणी स्टेट बोर्डची जी आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डची, जे तुम्हाला इंग्लिश मिडियम आहे, त्या पूर्ण इंग्लिश मिडियमचीच या ठिकाणी बॅच आपण पूर्ण घेणार आहोत. आता सध्या पूर्ण त्या ठिकाणचं आपलं 12वीचं पूर्ण रेकॉर्डिंग चालू आहे, ठीक आहे ना. ही पूर्ण 12वीची बॅच, 12वीची इंग्लिश मिडियमची बॅच या ठिकाणी आपण घेणार आहोत. पण हे शिकवत असताना जे एक्सप्लेनेशन आहे हे कुठेतरी आपण त्या ठिकाणी मराठीतून घेणार आहोत. हे कुठेतरी आपण मराठीतून घेणार आहोत. जे आपण क्लासेसमध्ये बाहेर जातो 8वी 9वी 10वी पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला आपण वेगवेगळे विषय शिकलो. आपलं सायन्स असायचं आपल्या याच्यामधून, इंग्लिश लँग्वेज मधून, सेमी इंग्लिश वाल्यांचं. पण कुठंतरी ते एक्सप्लेन मराठीतून व्हायचं, आपल्या मदर टंग मधून व्हायचं. कुठंतरी आपल्याला एक प्रकारे कुठंतरी जवळीक वाटायची. कुठेतरी आपल्या मदर टंग मध्ये आपल्या भाषेत जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर आपल्याला लवकर समजते, जास्त समजते, एक आपुलकी असते. सोबतच 11वीला गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारी लोक असतात, ज्यामुळे कुठेतरी ते एक्सप्लेन होताना हिंदीमधून होत असतं. त्या ठिकाणी बरेच मुलं असतात ज्यांना हिंदी त्या ठिकाणी कम्फर्टेबल नसते. त्यामुळे वी ॲट व्हिस्मार्ट नेक्स्ट जनरेशन, वी ॲट व्हिस्मार्ट नेक्स्ट जनरेशन, व्हिस्मार्ट इज अ अकॅडमी फॉर CA CS 11-12 फ्रॉम लास्ट 20-22 इयर्स. मागच्या 20-22 वर्षापासून त्या ठिकाणी व्हिस्मार्ट अकॅडमी एक ब्रँड त्या ठिकाणी टॉप अकॅडमी त्या ठिकाणी आपल्या पुण्यामध्येच नाही तर त्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये त्या ठिकाणी राहिलेली आहे. खूप सारे रँकर्स, खूप सारे जे काही त्याला काय म्हणतात चांगले स्कोर करणारे मुलं या अकॅडमीमधून त्या ठिकाणी झालेले आहेत. ज्यामुळे कुठेतरी आता व्हिस्मार्ट नेक्स्ट जनरेशनच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांसाठी, खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी, आपल्या लँग्वेजमध्ये, आपल्या मराठी लँग्वेजमध्ये, आपल्या मदर टंग मध्ये काय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल, काय चांगल्या पद्धतीने त्यांना काहीतरी वेगळं करता येईल, जेणेकरून त्यांना ते इथं 11th कॉमर्स मध्ये आल्यावर, एका वेगळ्या फील्ड मध्ये आल्यावर त्यांना नवीन वाटू नये. आणि आपल्या लँग्वेज मध्ये सगळ्या जे टर्म्स आहेत, आता इथं फायनान्शियल इथं तुम्ही तर बघू शकत असाल, हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, हे तुमचं मी आता इथं एक लेक्चर घेतलंय तुमचं कमर्शियल बँक, हे तुमचं बॉन्ड्स, त्यानंतर हे तुमचं डिपॉझिट्स, त्यानंतर हे तुमचं डिबेंचर्स, त्याच्यानंतर त्यानंतर हे तुमचं डिबेंचर झालं, त्याच्यानंतर हे तुमचं रिटेन्ड अर्निंग्स,
त्याच्यानंतर हे तुमचं बॉरोड कॅपिटल, या सगळ्या ज्या टर्म्स आहेत तुमच्या, हे तुमचं बॉरोड कॅपिटल, हे तुम्हाला समजा दिसत असेल, हे तुमचं बॉरोड कॅपिटल, या सगळ्या ज्या टर्म्स तुम्हाला समजा दिसत असतील, तर हे सगळे टर्म्स सोप्या यांना जर समजायचं असेल तर कुठेतरी या टेक्निकल टर्म्स आहेत. तुम्ही देखील कॉमर्समध्ये नवीन आहात, मी देखील एक समजा 10 वर्षाखाली नवीन होतो, पण कुठेतरी 8-9 वर्षाखाली मी देखील नवीन होतो, पण कुठेतरी एक मराठीमध्ये आपल्या भाषेत जर सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या तर कुठेतरी चांगलाच कनेक्ट वाटतो, चांगलाच कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो. त्याच्यामुळे कुठेतरी एक चांगली सुरुवात, चांगलं काहीतरी विजन, चांगलं नवीन काहीतरी आपल्या खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी करायचं या ठिकाणी आमच्या टीमने त्या ठिकाणी नक्की केलेलं आहे. त्याच्यामुळे बस आता 13 जुलैपासून बॅच सुरू होणार आहे. तर या 13 जुलैच्या बॅच पासून तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप प्युअर मराठीमध्ये सांगायचं झालं तर प्रार्थनीय आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या बॅचला या. विस्मार्ट नेक्स्ट जनरेशन मराठी करून आपलं एक युट्यूब चॅनल आहे, त्या ठिकाणी त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती इकॉनॉमिक्स, मॅथ्स, SP, OCM या सगळ्या विषयाचे लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला येतील. सोबतच तुम्हाला CA चा गायडन्स देखील अशा पद्धतीने लेक्चर घेतोय. आत्ताच एक लेक्चर रेकॉर्ड केलं, अशा पद्धतीने लेक्चर रेकॉर्ड होतोय की जे CA च्या लेवलचं त्या ठिकाणी पूर्ण सिलेबस आहे या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जातंय, एकदम डीप, एकदम बेसिक पासून. जिसका BMW है, जिसके बेसिक में वांदे है, जिसका BMW है, जिसके बेसिक में वांदे है, ज्याचे बेसिक मध्ये देखील वांदे आहेत, अशा विद्यार्थ्याला, अशा मुलाला देखील कुठेही अडचण जाणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन सगळ्या फॅकल्टी त्या ठिकाणी शिकवतात. तुमचं अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स शिकवायला CA ऋषिकेश जाधव सर आहेत. SP, OCM शिकवायला त्या ठिकाणी मी आहे. माझी CS फायनलची परीक्षा त्या ठिकाणी मी दिलेली आहे. सोबतच माझं लॉ 3rd इयरला मी आहे, माझं BCom झालंय. सोबतच MA इकॉनॉमिक्स देखील त्या ठिकाणी माझं झालेलं आहे. तुमच्या मॅथ्ससाठी तुमचे व्यंकटेश सर म्हणून आहेत. त्यामुळे सगळी टीम पूर्ण प्रोफेशनल आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. इन डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. जास्तीत जास्त मित्रांसोबत, जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हा कंटेंट त्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला जर फेस टू फेस यायचं असेल तर 13 तारखेपासून 11 ची बॅच, 13 जुलै मार्क द डेट, 13 जुलै 2026 पासून 11th ची बॅच त्या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत. 11th कॉमर्सची बॅच त्या ठिकाणी आपण 13 जुलै पासून त्या ठिकाणी सुरू करतो आहोत. त्यामुळे या बॅचला नक्की या, चांगला रिस्पॉन्स द्या. प्रेस्टिज पॉईंट पुणे, या ठिकाणी प्रेस्टिज पॉईंट पुणे सारसबागच्या आपल्या रोडवरती, सारसबाग ते ABC चौकाच्या रोडवरती त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. तुम्ही त्या ठिकाणी मॅप टाकून देखील तुम्हाला माहित नसेल तर येऊ शकता. त्यामुळे इथं या, इथं तुम्ही अकॅडमीमध्ये येऊन तुमच्या जे काही क्वेरी असतील त्या क्वेरी तुम्ही सांगू शकता. आम्हाला भेटायचं असेल तर या ठिकाणी येऊन भेटू देखील शकता. फॅकल्टी सगळ्या इथं या ठिकाणी असतात. फक्त यायच्या आधी एकदा कॉल किंवा मेसेज करा. अकॅडमीचा नंबर आहे, अकॅडमीच्या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही कॉल मेसेज त्या ठिकाणी करू शकता, ठीक आहे ना. किंवा माझा इंस्टाग्राम पेज आहे विनीत_2953. हा व्हिडिओ तुम्ही ज्या पेजवर बघताय त्या पेजवर DM करा. काही डाऊट्स असेल त्या ठिकाणी तुम्हाला विचारा. एवढंच ॲश्युरिटी, एवढंच कन्फर्मेशन तुम्हाला देतो की तुम्ही जेव्हा याल तेव्हा कुठेतरी तुम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित असल्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी तुम्ही इथून घेऊन जासाल. जास्त नॉलेज जेव्हा तुम्ही 11वी करून जासाल, जेव्हा तुम्ही 12वी करून जासाल, तेव्हा तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त नॉलेज, जास्त प्रगल्भता त्या ठिकाणी तुमच्यामध्ये असेल. हे कुठेतरी तुम्हाला ॲश्युरन्स या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतो. त्यामुळे जास्तीत जास्त रिस्पॉन्स त्या ठिकाणी द्या. तुम्हाला ऑनलाईन लेक्चर बघायचे असतील तर विस्मार्ट नेक्स्ट जनरेशन मराठी करून आपलं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलवर देखील ऑनलाईन लेक्चर आहेत. पण तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर भाई या ना फेस टू फेस, ठीक आहे ना. ऑनलाईन तर आहेच आहे, पण पुण्यामध्ये या, फेस टू फेस या. एक या वातावरणामध्ये आल्यावर तुम्हाला देखील कळेल की कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करायचा असतो. एक वेगवेगळ्या लोकांमध्ये, CS लोकांमध्ये तुम्हाला राहता येईल, त्या विचारांच्या लोकांमध्ये राहता येईल. कुठेतरी एक चांगली वाव भेटते, संधी भेटते. त्यामुळे संधी आहे, या तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत हे लेक्चर, हे व्हिडिओ शेअर करा. 13 जुलै 2026 मार्क द डेट, 13 जुलै 2026 वरती, 13 जुलै 2026 पासून प्रेस्टिज पॉईंटला 11 ची बॅच त्या ठिकाणी आपली सुरू होती. 11th कॉमर्सची बॅच, ज्याचं की एक्सप्लेनेशन तुमच्या मदर टंगमध्ये, आपल्या मराठीमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतीही कन्सेप्ट समजायला त्या ठिकाणी अडचण जाणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. सो थँक्यू सो मच गाईज, बाय बाय.